दिबा पाटलांचं नाव देणारं सरकारने जाहीर केलं होतं, परंतु सरकार कुठंतरी या भूमिपुत्रांना फसवतंय का, किंवा नुसता गाजर दाखवून फक्त करण्याचं काम केलं जाईल? पाहिला असाल तर आपण बघाल ड्रोन शो मध्ये अदानींचं नाव हे ड्रोन शो मध्ये दाखवलं गेलं. जर अशा पद्धतीने भूमिपुत्रांना आणि आमच्या नेत्यांना कुठेतरी हा आमचा अपमान आहे, समाजाचा अपमान आहे, या भूमिपुत्रांचा अपमान आहे. ज्या ज्या लोकांसाठी दिबा पाटील साहेबांनी काम केलं त्यांचा काल अपमान झालेला आहे. आणि हे आत्महत्या करणार होते, कोण जाळून घेणार होते. आता आम्ही प्रतीक्षा करतोय काय काय करतील त्याची. ज्याच्याकडे गर्व आणि अहंकार, त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये हा शब्द असतो, माझ्याकडे गर्व आणि अहंकार. गर्व आणि अहंकार हा कुणाचाच टिकला नाही. जेव्हा जनता जनार्दनाच्या मनात आला ना, तर ती कुणालाही वरती बसवू शकते खुर्चीवर, तसं खाली उतरवू शकते. आपण अनेक रती महारथीच्या बोटी बुडताना पाहिले. त्यामुळे अहंकार हा माझ्या मनात तरी कधी येणार नाही. आला कुठे शिवला तर तुम्ही मला जागा दाखवून द्या, मला सांगा की ताई हे तुमचं बरोबर नाही आहे. मी त्यासाठी तुमचं जे काय सूचना असतील त्या नम्रपणे स्वीकारेन. हे सरकार भूमिपुत्रांच्या भावनांशी खेळत आहे. भावनाताई घाणेकर उरणमधील निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष पदाचे निवडून आलेल्या भावनाताई घाणेकर यांनी आज उरण नगरपालिकेचा पदभार स्वीकारत असताना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी त्यांनी लढवली होती. त्यावेळी त्यांचा विजय झाला आणि आज त्या पदावर रुजू झाल्या. शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर मंडळी आले होते. उरणच्या नगरीचा विकास हाच आमचा खरा ध्यास. परंतु हे सरकार भूमिपुत्रांच्या भावनांशी खेळत आहे. एकीकडे दिबा पाटलांच्या नावाचं आश्वासन फक्त भूमिपुत्रांना देत आहे, तर दुसरीकडे भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत आहे. विमानतळाला भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, परंतु दिबा पाटलाचं नाव काय दिलं नाही. अनेक समस्या या उरण नगरीमध्ये मागील काळामध्ये झालेल्या आहेत. अनेक प्रश्न प्रलंबित आहे. त्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आम्ही तयार असणार आहोत. आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादाने माझ्याशी पाठीशी जे उभे आहेत व सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांनी मला साथ दिली, त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. ज्यांच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न आजपासूनच करणार आहेत. 15 दिवसांनी मी बाहेर खुर्ची टाकून बसणार आहे. लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व परिपूर्ण करण्यासाठी मी एक सामान्य नागरिक म्हणून त्यांच्या बरोबर राहणार आहे. मागील काळामध्ये ज्या काही समस्या झाल्या, प्रश्न निर्माण झाले, अनेक लोकांचे प्रश्न सुटले नाहीत, ते सर्वचे सर्व प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार, असं ठाम भूमिका भावनाताई घाणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत घेताना पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संजय गायकवाड, पेन. गटर मीटर वॉटर असतील, रस्ते असतील, या ठिकाणी आमच्या अतुलला कायम हिणावलं गेलं की तो फक्त मैताला जळीत देण्याचं काम करतो. त्याच्यासाठी त्याला मी काल म्हणालो की बघ आता याच्या पुढे ज्याचा मृत्यू होईल, अकाली मृत्यू होईल, त्याला सगळ्या जळीताचा जे सामान लागतं आणि जे लाकडं लागतात ती तू पुरवायची आहेस. त्यासाठी तुझी बहीण तुझ्या बरोबर इथून सुरू करणार होता. म्हणजे एखाद्याला गर्व आणि माज किती असावा. म्हणजे जो खरं तर अतुल सारखा सेवक हा जनतेला अपेक्षित आहे की तो दारावरचा माणूस असला पाहिजे, सगळ्यांना हक्काचा वाटलं पाहिजे. तुम्ही गाडीत फिरून तुम्ही जर एसी गाडीत लोकांना थाट मिरवत असाल तर लोकांना तसले लोक नको आहेत. म्हणजे त्यांनी गाडीत फिरू नये असं नाही, फिरायला पाहिजे, पण जनतेच्या प्रश्नासाठी जर एखादा कोणाचा जर मृत्युमुखी पडला असेल तर त्यांनी जायला सुद्धा पाहिजे. ते सुद्धा आम्ही 24 तास करणार. महिलांसाठी वॉशरूम नाही, कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न सोडा. पाण्याची करोडो रुपयाची थकबाकी आहे, अजून तर मी चालूच नाही केलं काम. त्या वैष्णवीच्या इथं मोठा टेपरा झालाय, इथून लोक पडतात. अनेक लोक माझ्याकडे निवेदन घेऊन आली. रस्त्यांचे प्रश्न आहेत, करोडो रुपयांचा निधी आला या ठिकाणी आणि रस्त्यांची काय अवस्था झाली आपण बघितली. अशा पद्धतीने जर होणार असेल तर याची सुद्धा चौकशी पुढच्या काळामध्ये होईल. सगळेच कामं एका दिवसात होणार नाही, पण सुरुवात तर पॉझिटिव्ह करू. माझ्यासोबत जे लोक असतील त्यांना घेऊन काम करण्याचा प्रयत्न 100% होईल. काही मागे एक व्हिडिओ व्हायरल झाला होता,
उरणच्या भावना दुखवणारी भावना आम्हाला नको, उरणची आशा जपणारी आशा आम्हाला पाहिजे, असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या संदर्भात काय सांगा? आता बघा, ते काय पाहिजे वगैरे, लोकांना काय पण पाहिजे असतं. तुम्हाला आकाशीचा चंद्र पाहिजे असते, पण इथं लोकांना काय पाहिजे हे महत्वाचं होतं. लोकांनी दिली लोकांना उरणकरांची भावना, त्यावर मला काय, मागच्या इलेक्शनमध्ये काय वल्गना झालं त्याबद्दल बोलायचं नाही, पण माझ्या नेत्यांवर जे जे काय आरोप आणि जे जे काय बोललं झालं त्यांना मी सोडणार नाही.